कुटुंबीय, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एवढंच काय तर आज संपूर्ण महाराष्ट्र रडतोय कारण दादांचं जाणं. खरं सांगायचं झालं तर दादा गेलेत यावर अजूनही कुणाचा विश्वास बसत नाहीये. आता दादा येतील आणि काहीतरी मिश्किल टिप्पणी करतील असं अजूनही वाटतंय. मात्र दादा आता आपल्यात नाहीये हे स्वीकारायला हवं. दादांच्या जाण्याने राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून निघणं तर शक्यच नाहीये, पण दादांचा आचार आणि विचार अवलंबून राजकीय नेत्यांना आणि तसेच आपल्याला सुद्धा दादा जिवंत ठेवता येतील. आज दादांना अलविदा करत असताना त्यांचे गुण, त्यांचे विचार आत्मसात करण्याचं वचन देऊया. नमस्कार, मी ऋतुजा, तुम्ही पाहत आहात आपलं देवगिरी. वक्तशीर दादा. वेळेची कदर करायला खऱ्या अर्थाने कुणी शिकवलं असेल तर ते दादांनी. खरं तर राजकारणी म्हटल्यावर उशीर होणारच किंवा ते उशिरा येणारच असं आपल्याला वाटतं, पण दादा त्याला अपवाद आहे. कारण कार्यक्रम कोणताही असो, अजितदादांनी नेहमीच वेळ पाळली. पहाटेपासून अजितदादांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. आपल्या दिवसातील प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद कसा पुरेपूर वापरता येईल यावर अजितदादांचा भर असायचा. अजितदादांचा हाच वक्तशीरपणा इथून पुढच्या राजकीय नेत्यांनी त्यांच्या आचरणात आणायला पाहिजे.